आज 3 जुलै. सो आज बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला. गॅप अप होण्याच्यानंतर CBRच्या वर आहे. CBRच्या वर गॅप अप झाला आणि हा आपला R3 रेजिस्टन्स आहे. R3च्या खाली आला. त्याच्यानंतर पुन्हा ते टच केला आणि पुन्हा हे आपण फिक्स केलं की 10:30पर्यंत ट्रेड नाही. सो हे 10:30ची कॅन्डल आहे. 10:30चा हाय आणि लो आपण मार्क करायचा. हे हाय झाला आणि हा लो मार्क झाला. सो हाय आणि लो मार्क झाल्याच्या नंतर आपण बघितलं की R3ला रेजिस्टन्स घेऊन खाली आला, पुन्हा वर चढला, पुन्हा खाली आला. सो मोस्ट ऑफ ही लाईन आपली रेजिस्टन्स लाईन झाली. सो ही रेजिस्टन्स लाईन झाली. रेजिस्टन्स लाईन झाल्याच्यानंतर आपण बघितलं की इथं पुन्हा प्राईस वर गेली, पण इथं रिजेक्ट झाली. इथे रिजेक्ट झाल्याच्या नंतर आपण काय केलं की इथेच ट्रेड स्टार्ट केला. ट्रेड स्टार्ट केल्याच्या नंतर आपल्याला याचा जर घेतला तर 74 पॉईंट्सचा टार्गेट भेटला. आणि दुसरं जर आपण हे घेतलं तर 13.1 वाजून 5 मिनिटाला पण ब्रेकआउट भेटला. त्या ब्रेकआउटवर पण आपण ट्रेड घेऊ शकलो असतो. सो त्या ब्रेकआउटला जर आपण ट्रेड घेतला असता, सो ऑलमोस्ट आपल्याला 66 पॉईंटचा टार्गेट भेटला असता आणि स्टॉप लॉस ऑलमोस्ट 1:1चा रेशो भेटला असता. दुसरा ट्रेड आपण म्हणजे दुसरं रिझन याच्यासाठी की हे निफ्टीचा CE चार्ट आहे. निफ्टीच्या CE चार्टमध्ये पण आपल्याला एम पॅटर्न बनताना भेटला, डबल टॉप समजा. सो याला हे केलं तर 13 वाजता ब्रेकआउट कॅन्डल भेटली. सेम आपण त्याच कॅन्डलला आपण जर एंट्री केली असती 13च्या सॉफ्टवेअर चांगलं प्रॉफिट भेटलं असतं. 13 वाजता जी भेटली तर 39 पॉईंटचं प्रॉफिट भेटलं असतं. तर नेक्स्ट टाईमपासून CE आणि PE ट्रेडचं आपण चार्ट पण बघायचा, जेणेकरून आपल्याला जर CE साईडचा ट्रेड भेटत असेल तर PEमध्ये पॅटर्न बनेल आणि PE साईडचा जर ट्रेड बसत असेल तर CEमध्ये पॅटर्न भेटेल. दॅट्स ऑल फॉर द डे. आज आमचा प्रॉफिट झाला आहे 44